शिवा गाणं गुणगुणत गाडी चालवत होता तेव्हा त्याला समोर एका छोट्याशा खेडेगावात बस स्टँडवर एक स्त्री एका छोट्या लहानशा बाळाला घेऊन उभा राहिलेली दिसली. तेव्हा तो त्या स्त्रीच्या जवळून जाऊ लागला. तेव्हा त्याला कळाले की ही तर अंकिता आहे. ही तीच अंकिता आहे कधी काळी त्याची प्रेमिका होती. थोडा पुढे गेल्यावर शिवाने गाडी थांबवली. त्यानंतर त्याने गाडी मागे घेतली. तिच्याजवळ जाऊन गाडी थांबवली आणि तिला म्हणाला, चल तुला कुठे जायचे आहे? तिथे मी तुला सोडतो. त्याचा आवाज ऐकताना अंकिताने लगेच डोक्यावर पदर घेतला आणि ती म्हणाली की सर मला कुठे सुद्धा जायचं नाही. शिवा गाडीतून खाली उतरला आणि तिला म्हणाला की एकदा माझ्याकडे वळून बघ मी कोण आहे. तिने एकदा शिवाकडे पाहिले परंतु ती काहीच बोलली नाही. शिवा तिला म्हणाला की मला ओळखलं नाहीस का? त्यानंतर अंकिता दुसरीकडे तोंड करून म्हणाली की हो मी नाही ओळखत तुम्हाला, तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर शिवा गाडीमध्ये जाऊन बसला आणि अंकिताकडे बघतच राहिला आणि म्हणाला की मी विचार केला होता की जेव्हा पण तू मला भेटशील तेव्हा मी तुला विचारणार होतो की तू मला इग्नोर का करत होतीस, परंतु मला कळालं आहे की मी तुम्हाला इग्नोर करत आहे पण माझा रागराग सुद्धा करत आहे. त्यानंतर अंकिता त्याच्याकडे बघत म्हणाली की एक मिनिट. शिवा तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. अंकिता त्याला म्हणाली, तू मला कुठे सोडणार आहेस? शिवा म्हणाला, तुला कुठे जायचे आहे तिथे मी सोडेल. अंकिता वेड्यासारखी हसली आणि म्हणाली, जर मला कुठे जायचं आहे त्याचा शेवटच नसेल तर? अंकिताचं बोलणं ऐकून शिवा एकदम थक्क झाला. अंकिताचं बोलणं ऐकून शिवा एकदम शांत झाला. शिवा अंकिताचा चेहरा नेहाळून पाहू लागला. अंकिताच्या कपाळावर कोणतीच टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या असं काहीच नव्हतं. शिवा अंकिताला म्हणाला, तुझा काय हाल बनवला आहे हे? तुझा नवरा कुठे आहे? ती काहीच नाही बोलली. शिवाचं बोलणं ऐकून अंकिताच्या डोळ्यात पाणी आलं परंतु तिने ते पाणी आपल्या पापण्याच्या आड लपवून ठेवलं. त्यानंतर शिवा गाडीतून आला आणि तिची बॅग उचलली आणि म्हणाला, चल आपण जाऊ. कुठे? तर तुझं ठिकाण जिथे असेल तिथे सोडतो. अंकिता काहीच न बोलता गाडीत बसली. शिवाने गाडी चालू केली आणि ते निघाले. शिवाने पण असं स्वप्न विचार केला नव्हता अंकिता आणि माझी भेट अशी होईल. अंकिता पाठीमागच्या सीटवर बसली होती आणि तिच्या मांडीवर 2.5 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या हातात बांगड्या नव्हत्या आणि चेहऱ्यावर असं कोणताही मेकअप नव्हता. एक वेळ अशी होती की अंकिता मेकअप केल्याशिवाय कुठे जात नसायची आणि ती फॅशनेबल कपडे घालायची. त्या कपड्यांमध्ये अंकिता ही सोनाली बेंद्रेसारखी दिसायची. पण या 4-5 वर्षात अंकिता खूपच बदलली आहे. आज अंकिता ही जुन्या साडीमध्ये विधवासारखी दिसत होती. शिवा तिला म्हणाला, काहीच सांगणार नाही का? अंकिता खिडकीच्या बाहेर पाहत होती आणि जसं शहरेनं ती मला उतरायचं आहे त्यानंतर ती जाऊ शकेल. शिवा तिला म्हणाला, तुझा नवरा कुठे आहे? अंकिता जड आवाजात म्हणाली, तो या जगात नाही. गेल्या 7 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं आहे आणि 4 महिन्यापूर्वी बाबाला अटॅक आला होता आणि नवरा माझा ॲक्सिडेंटमध्ये मरून गेला. नवरा आणि वडील दोघे माझे पालनपोषण करत होते. ते दोघे पण जगात नाहीत. सासऱ्यांनी जसा माझा नवरा म्हणून तसा माझं आयुष्य नरक बनवलं आहे. तेव्हापासून मी माझ्या सासरी जात नाही. मी माझ्या माहेरी पण गेले होते पण तिथे वहिनीचं राज्य आलं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून टोमणे मारायची.
त्यामुळे आज तिथून पण निघून चालली आहे. हे ऐकून शिवाला खूपच दुःख वाटले. शिवा नंतर विचार करत होता की अंकिता तिच्या सासरी खूप खुश असेल. ती जिथे असेल तिथे सुखी असू दे, देवाकडे प्रार्थना करायचा. कॉलेजमध्ये असताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी पण एकमेकांसोबत खूप स्वप्न पाहिले होते. अंकिताला असं अचानक काय झालं की तिथे शिवाला इग्नोर करू लागली. शिवाला समजतच नव्हतं की अंकिताला काय झालं आहे, त्याची चूक काय आहे हे त्याला समजत नाही. अचानक अंकिताने त्याच्यासोबत असणारे नाते तोडून टाकले. शिवा अंकिताला म्हणाला की अंकिता, तुला मी एक विचारू का? ती म्हणाली की काय विचारायचं आहे? तू माझ्यासोबत नाराज का होतीस? अंकिता त्याला म्हणाली, आता ते जाऊ दे, आता फार जुनं झालं आहे. शिवा म्हणाला, तुझ्यासाठी जुनं झालं असेल, पण माझ्यासाठी ते घाव अजून ताजे आहेत. त्यानंतर माझं आयुष्य एकदम थांबलं आहे. माझ्या डोक्यामध्ये हजारो प्रश्न थैमान घालत असतात. ते मला सुखाने जगू देत नाहीत. अंकिता, तू माझ्यासोबत अचानक बोलणं बंद का केलं? माझ्याशी कोणती चूक होती? अंकिता म्हणाली की मला तुझ्या बाबांनी तुझ्याशी बोलण्याची मनाई केली होती. तुझ्या बाबांनी तुझी शपथ दिली होती की तू तुझी साथ सोडावी. तुम्ही पैशावाली माणसं आहात आणि तसंही तुम्ही आमच्या गरीब माणसासाठी नाही बनला आहात. हे ऐकून शिवाच्या तोंडून कोणते शब्द बाहेरच पडले नाहीत. तेव्हा त्याला हे ऐकून धक्काच बसला. जेव्हा शिवाने अंकिताकडे आरशातून पाहिलं तेव्हा अंकिताची नजर शिवावर पडली. तेव्हा लगेच अंकिताने तिची नजर खाली केली. शिवा तिला म्हणाला की अगं, हे मला तू एकदा सांगायचं असतं की माझ्या बाबांनी तुला माझ्यासोबत बोलण्याची मनाई केली आहे. अंकिता म्हणाली की तू मला कधी विचारलं का मी तुला इग्नोर का करत आहे? मी मजबूर होते, पण तुझ्यामध्ये खूप इगो आला होता. शिवा म्हणाला, अचानक असं कोणी वागलं तर राग तर येणारच ना? त्यानंतर अंकिता म्हणाली, हो, राग तर येणारच. त्यामुळे तू माझा नंबर ब्लॉक केला होता. शिवा म्हणाला की मी तुला काही दिवसांसाठी ब्लॉक केलं होतं, पण मी नंतर अनब्लॉक केलं तर तुझा मोबाईल लागतच नव्हता. अंकिता म्हणाली, जाऊ दे, जे झालं ते झालं. आता मला यावर बोलायचं नाही. गाव आलं आहे, त्यामुळे मला स्टँडपाशी सोड. शिवाने गाडी थांबवली आणि तिला विचारले, तू कुठे जाणार आहेस? अंकिता म्हणाली, माझी काळजी करू नकोस. मी आता जुनी अंकिता राहिली नाही. मी आता एक आई झाली आहे. कोणती तर जागा बघून मी माझं आयुष्य मांडेन. शिवा खूप दुःखी झाला होता. म्हणाला की माझ्याविषयी काही जाणून घेणार नाहीस का? मी सध्या काय करत असेल आणि मी लग्न केलं असेल का नाही? अंकिता म्हणाली की आपल्याला ज्या रस्त्यावर जायचं नाही तेथील पत्ता कशाला विचारायचा? जेव्हा शिवाने अंकिताकडे पाहिले होते व त्याची नजर तिच्या साडीकडे गेली. अंकिताची साडी फाटलेली होती. अंकिताने पाहिले की शिवा तिच्या फाटलेल्या साडीकडे बघत आहे. त्यावर अंकिता तिथे फाटलेली साडी पटकन झाकून घेतली. हे पाहून शिवाचं मन खूप दुःखी झालं होतं. तो विषय बदलत म्हणाला की मी अजून लग्न केलं नाही. हे ऐकल्यावर अंकिताला माहीत नाही, पण मनातून खूप आनंद झाला होता. परंतु तिने तिच्या चेहऱ्यावर दिसून दिलं नाही आणि शिवाला म्हणाली की गाडी थोडी पुढं घेऊन जा, मला तेथे उतरायचं आहे. अंकिता, तुला एक बोलू का? तो भरल्या डोळ्यांनी म्हणाला की मी आज तुझ्यावर तेवढंच प्रेम करत आहे. मला माहीत होतं तुझं लग्न झालं आहे, पण तरी पण काय माहिती, मी तुझी वाट बघत होतो. आज पण बघ, तू
आणि एका ठिकाणी जाणार होतीस तेव्हा तुला मी भेटलो. आपल्या दोघांमध्ये काहीतरी नातं असेल, त्यामुळे देवाने आपली गाठ घालून दिली आहे. प्लीज अंकिता, तू माझ्याशी लग्न कर. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. म्हणाले की नाही आत्ता नाही, मला एकटीला राहायचं आहे आणि कोणाचं उपकार घेऊन जगायचं नाही. खूप दिवसापासून मी कोणाच्या तरी आधाराची वाट पाहत आहे, पण आता नाही. मी आता स्वतःच्या आधारावर राहणार आहे. प्लीज अंकिता, माझे एकदा ऐकून घे. एकटीला आयुष्य काढणं हे खूप कठीण असतं. जीवनासाठी शिवाय आयुष्य काढणं हे बोरिंग आहे. अंकिता म्हणाली की इथेच गाडी थांबव, मला उतरायचं आहे. शिवाने जेव्हा गाडी थांबवली तेव्हा अंकिता गाडीतून पटकन खाली उतरली आणि ती एका साईडने चालू लागली. एका हातात बाळाला घेतलं आणि दुसऱ्या हातात बॅग घेऊन ती हळूहळू चालत होती. शिवा पटकन तिच्यापाशी गेला आणि तिच्या हातातली बॅग जबरदस्तीने तिच्याकडून घेतली आणि तिला म्हणाला, तू जिथे पण जात आहे तेथे त्या ठिकाणी मी तुला सोडून परतच माघारी येणार आहे. अंकिता त्याला म्हणाली की तुला माहीत आहे का, मी तुझ्याबरोबर चालल्यावर मी खूप गरीब आणि असाही वाटत आहे. शिवा नाराज होऊन मला एवढा पण फरक करू नकोस. ते चालता चालता थांबले आणि रागात म्हणाले, एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला माझा एकटेपणा आणि लाचारपणा तुझ्यापासून लपवून ठेवायचा होता. सगळे दुनिया माझ्याकडे कोणत्या नजरेने बघत आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण हालत तुझ्यासोबत तुझ्याबरोबर चालताना मनसुद्धा विचलित होतं. शिवा तिला म्हणाला की मी नेहमी तुझ्या बाबतीत विचार करतो, कधीतरी तू माझ्या बाबतीत विचार करत जा. अंकिता अजून चालू लागली, तू पैसेवाला आहेस, माझ्यापेक्षा चांगले अजून करोडो मुली मिळतील, मला विसरून जा. शिवा एकदम इमोशनल होऊन म्हणाला, मला अगं करोडो मुली मिळतील, पण त्या करोडो मुलीमध्ये मला तू मिळणार नाही. अंकिता, मला तूच पाहिजे. माझी काय चूक आहे? माझ्या वडिलांनी तुला माझ्या आयुष्यातून जायला सांगितलं आहे. मी तर तुला जायला सांगितलं नव्हतं. जेव्हा अंकिता म्हणते, खूप वेळा न बोलण्यापेक्षा शांत राहून समजून घ्यायचं. जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू शांत होता आणि आता माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं आहेस आणि तू आत्ता बोलत आहेस. खूप कठोरपणे अंकिता त्याला म्हणाली, माझं आयुष्य बदललं आहे. आता सगळं संपलं आहे. माझे आता कोणतीच स्वप्नही शिल्लक राहिली नाहीत. आता मला फक्त माझ्या बाळासाठी जगायचं आहे. अजून माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही. प्लीज शिवा, येथून निघून जा. मला माझ्या परिस्थितीवर सोडून जा. असं म्हणत अंकिता तिच्या डोळ्यातील अश्रू पुसू लागली. परंतु शिवा म्हणाला, तू मला किती पण वाईट बोल, ताने दे, मला कडवटपणाने बोल, पण मी तुला एकटीला सोडून जाणार नाही. खूप दिवसांनी मला तू मिळाले आहे. मला तुला हरवायचं नाही. जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा मी माझ्या मनाला समजावलं होतं की तू सुरक्षित ठिकाणी आहे, परंतु तू एकटी आहे आणि तुला कोणाचा तरी आधाराची गरज आहे. जर आज मी तुला एकटीला सोडलं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. तू माझ्यासोबत येऊ नकोस, माझ्यासोबत लग्न करू नकोस, पण मला तुझं सुरक्षित स्थळ दाखवून नंतरच मी शांत होईल. अंकिताजवळ असं कोणतंच ठिकाण नव्हतं की ती सुरक्षित आहे. ती जेव्हा माहेर सोडत होती तेव्हा तिने असा विचार केला होता की शहरामध्ये जाऊन एखाद्या मंदिरात आसरा घेणार होते आणि लोकांच्या घरी जाऊन
काम करून ती तिच्या बाळाला सांभाळणार होती, परंतु तिला शिवा भेटल्यामुळे तिचं मन काही विचलित झालं होतं. ती तिचं आयुष्य एकटी काढणार होती. ती खूप स्वाभिमानी मुलगी होती. तिला वाटत होतं की शिवा तिच्यावर दया दाखवत होता. अंकिताच्या काकाला बसलेला मुलगा तिला म्हणाला की आई, मला खूप भूक लागली आहे. हे पाहून अंकिता त्याला चहाच्या टपरीवर घेऊन गेली. त्यानंतर तिने 10 रुपयाचा चहा आणि 5 रुपयाचे बिस्किट घेतले. शिवानी तिच्याकडे पाहिलं तर 10च्या अगोदर नोटा, काही शिक्के होते. 15 रुपये खर्च झाल्यावर तिच्याकडे आता 20 रुपये राहिले होते. हे पाहून शिवाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. जेव्हा अंकिताने बाळाला बिस्किट खायला दिले तेव्हा शिवा तिला म्हणाला, कमीत कमी बाळाचा तरी विचार कर. बाळाच्या भविष्याचा विचार कर. मला एक संधी देऊन बघ. एवढ्या मोठ्या जगात एकटं राहणं कठीण आहे आणि एका स्त्रीला तर त्यापेक्षा अवघड आहे. तुझा हात सोडून देवानेच आपली गाठ घालून दिली आहे. अंकिता तिच्या बाळाला एका काकाला आणि बॅग घेऊन निघाली. ती त्याला म्हणाली की मला नाही पाहिजे तुझी साथ, मला नाही पाहिजे तुझी दया. असं म्हणता म्हणता तिचं डोकं फिरायला लागलं आणि ती बाळाला आणि बॅग घेऊन जोरात खाली पडली. तिला चक्कर आली होती आणि ती बेशुद्ध झाली होती. जेव्हा अंकिताला सुद्धा आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. तिच्याजवळ शिवा आणि शिवाचे वडील बसले होते. शिवाच्या वडिलांना तिची परिस्थिती बघवत नव्हती. त्यांना माहीत होतं की तिची परिस्थिती ही माझ्यामुळे झाली आहे. अंकिताचं बाळ शिवाच्या मांडीवर होतं आणि ते बिनधास्त झोपलं होतं आणि अंकिता बेडवर झोपली होती. ती म्हणाली, मला काय झालं होतं? तुला काही नाही, अशक्तपणा आला आहे, त्यामुळे तुला चक्कर आली होती. अंकिता, तू आता व्यवस्थित आहे. तुला बाबांना काहीतरी बोलायचं आहे. त्याचे वडील तिला म्हणाले की अंकिता बाळा, मला माफ कर आणि मी तुला सांगतो की तू माझ्या